आज खूप माझ्या अंतःकरणात म्हणजे ती गोष्ट म्हणजे ते व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता आणि ते मला इतकं मनाला अगदी म्हणजे आता एक आठवडा झाला तरी माझ्या मनातनं ते काही जात नाही आहे. तर मी म्हटलं एकदा बोलावं ह्याच्यावर, तुम्हाला पण सांगावं, म्हणजे मन आपलं साफ होईल किंवा आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटेल. अशी गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे जे मला मेसेज आला होता तो काय आला होता ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कदाचित ऐकलेले असेल किंवा तुम्हालाही आला असेल, पण खूप म्हणजे अगदी अंतःकरणाला अशी अंतःकरणात जाणारी ही मला वाटलं, म्हणून मी तुम्हाला आज सांगत आहे. हॅलो, नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये मी रेसिपी टाकत असते, तसंच ब्युटी टिप्स देत असते, साडीविषयी म्हणजे साडी ड्रेपिंगच्या टिप्स देत असते आणि जनरल विषयावर पण मी बोलत असते. तर आजचा हा विषय आहे की मातृदिन. नुकताच मातृदिन हा साजरा झाला 10 मेला. तर सगळ्यांनी अगदी भरभरून प्रत्येक जणांनी आपल्या आईला किंवा जे कोणी म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे तो साजरा केला. तर त्या दिवसाचं महत्त्व तसं खूप आहे, पण एकच दिवस मातृदिन हा साजरा करायचा नसतो असं हे माझं पण मत आहे. बऱ्याच जणांचं हे मत आहे, पण मलाही तेच वाटतं की आईचा हा एक दिवस नसतो. आईचा हे 365 दिवस हे आईचेच असतात. म्हणजे आईमुळेच तुम्ही असता सगळेजण. आईचा असा एकच दिवस नसतो, हे तुम्हालाही मान्य आहे. आणि म्हणजे तो दिवस फक्त तुम्ही येऊन साजरा करता किंवा त्या दिवशी तुम्ही आईला काही बाहेर घेऊन जाता कोणी, किंवा काही गिफ्ट देता, किंवा लांब असतील मुलं तर व्हॉट्सॲपवर मेसेज टाकतात की हॅपी मदर्स डे किंवा काय वगैरे. पण आईला भावना पोचतात. पण त्यावेळेला ना एक व्हॉट्सॲपवर मला मेसेज आलेला आणि तो वाचला ना आणि मला तो खूप भावला म्हणजे माझ्या मनात अंतःकरणात अगदी खूप तो हे झाला, म्हणजे रुतल्यासारखा झाला. म्हणजे आता 8 दिवस झाले, गेल्या रविवारीच होता हे. तर पण मला असं सारखं म्हणजे ते झोपली बसले एकटी की माझ्या डोक्यात ते वाचलेलं माझं किंवा व्हॉट्सॲपवर जे काय मी वाचलं होतं ते माझ्या सारखं डोक्यामध्ये विणत होतं. तर त्याच्यामध्ये अशी एक गोष्ट म्हणजे अशी आहे की 2 मित्र असतात तर ते भेटतात. आता पूर्वी कसं होतं, पूर्वी मुलं जरा जास्त असायची. 2 मुलं असतील, 4 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर आई ही म्हणजे जर आई वडील असतील तर आई वडील, आणि जर वडील नसतील तर आई ही प्रत्येक मुलाकडे थोडे थोडे दिवस राहते. म्हणजे तिलाही चेंज मिळतो, मुलांनाही आई मिळते, त्यामुळे असं होतं. पण असंच 1-2 मित्र आहेत आणि ते रस्त्यात भेटतात. तर अशा बाकीच्या सगळ्या गप्पा वगैरे झाल्यावर तो मित्र विचारतो त्याला, आपल्या मित्राला, की अरे आता आई कोणाकडे आहे. तर त्यावेळेला त्याचं जे उत्तर आहे ना ते खूप छान आहे. म्हणजे प्रत्येक मुलाला हे कळलं पाहिजे. तर तो म्हणाला, काय, आई कोणाकडे आहे हे नाही आहे, म्हणजे आई कोणाकडे राहते हे नाही आहे, मी आईकडे राहतो. म्हणजे आता आईचं जर घर असेल किंवा असेल नसेल काही, म्हणजे पण मी आईकडे राहतो. म्हणजे आईला एवढा सन्मान किंवा मान देणं की आई माझ्याकडे आहे असं म्हणण्यापेक्षा मी आईकडे राहतो असं म्हटलं तर त्या माऊलीला किंवा त्या आईला किती छान वाटेल ऐकायला. तर त्यांनी सांगितलं की आईकडे मी राहतो, म्हणजे आई माझ्याकडे राहत नाही, मी आईकडे राहतो. आता कसं असतं, 3-4 मुलं असली की धाकट्या मुलाला जे राहतं घर आहे ते मिळतं किंवा तो तिथेच राहतो, कारण शेवटचं त्याचं लग्न झालं की तो आईवडिलांबरोबर राहतो आणि पुढे मग तेच घर त्याचं म्हणजे तो राहायला लागतो. पण त्याने असं नाही म्हटलं की माझं घर आहे की माझ्याकडे आता आई आहे वगैरे असं. पण त्याला हे समजलं, म्हणजे त्याचा समज किती छान आहे बघा, की त्यांनी सांगितलं की मी आईकडे राहतो. म्हणजे हे ऐकायला इतकं छान वाटतं की कुठेतरी मुलांना जाणीव असली पाहिजे की आईने आपल्यासाठी. बरं, पूर्वीच्या काळी कसं होतं,
म्हणजे आत्ताच्या मुलांकडे पैसा भरपूर असतो, फटाफटा घरं घेतात, हे करतात ते करतात. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी पैसा पैसा जमवून स्वतःच्या मनाला मारून, किंवा मारून म्हणजे की आपल्या काही आपल्याला इच्छा असतील तर त्या आपण बाजूला ठेवतो की नाही नाही घर झालं पाहिजे. मग कोणी फ्लॅट घेतात, कोणी जागा घेऊन घर बांधतात, घरामध्ये सगळ्या वस्तू घेतात, मुलांना जे जे काही लागतं ते ते त्या वयात ते पुरवतात. म्हणजे अगदी सायकलीपासून सगळं सगळं म्हणजे त्यांना त्या त्या वयात ते सगळं देतात. आणि त्यावेळेला म्हणजे आत्ताच्या पिढीला हे घेणं सोपं आहे खूप, कारण का त्यांच्याकडे पैसा असतो, दोघं नवरा बायको नोकरी करत असतात. आणि आत्ताची पिढी म्हणजे जास्त शिकलेली आहे, आणि त्यांचं म्हणजे जे काही हे आहे त्यांचे पगार किंवा त्यांची जे इन्कम आहे ते चांगलं असतं. त्यामुळे त्यांनी ते फ्लॅट पण फटाफट घर पण घेऊ शकतात, मुलांसाठी पण करू शकतात. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. मुलांना शिकवणं, घर जागा घेऊन घर बांधणं आणि घरामध्ये त्यांना मुलांना सगळ्या सुखसोयी देणं हे फार मोठं जिकरीचं होतं. म्हणजे अगदी पै पै आपण म्हणतो ना, पै पै जमवून करावं लागतं, तसं करावं लागतं. त्यामुळे याची जाणीव मुलांना असते, नाही नसते असं नाही. पण त्याचं हे उत्तर ऐकलं ना, म्हणजे ते जे मी व्हॉट्सॲपवर वाचलं ना, तर मला इतकं छान वाटलं की त्या मुलांनी किती छान उत्तर दिलं की आई माझ्याकडे राहत नाही, मी आईकडे राहतो. कारण कालांतराने मुलगा जरी तिथे राहिला, ते घर आईचंच असलं, तर त्यांनी असं नाही म्हटलं म्हणजे की म्हणजे आई प्रत्येक भावाकडे किंवा राहते, तर आई आता आई माझ्याकडे आहे असं नाही म्हटलं. मी आईकडे राहतो. आणि हे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. कदाचित तुम्हालाही हा मेसेज आला असेल व्हॉट्सॲपवर, किंवा तुम्ही याचा व्हिडिओ बघितला असेल किंवा वाचला असेल. पण प्रत्येकाने हे केलं तरी म्हणजे ह्या गोष्टींवर विचार करायला पाहिजे. नुसतंच आपण वाचतो, काही काही हे खूप छान असतात, म्हणजे मनाला भिडणारे असतात, हृदयाला भिडणारे असतात. तर त्याचं हे एक वाक्य आहे, ते मला खूप आवडलं. आणि मला असं एकदम म्हणजे हृदयाला भिडलं ते असं. म्हणून मग मी विचार केला की आई हा विषयच वेगळा आहे. म्हणजे त्याच्यावर जर आपण बोलायचं म्हटलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल. कारण आई मुलांसाठी काय करते हे शब्दात आपण सांगू शकत नाही. त्यावेळेच्या तिच्या भावना काय असतात. त्यामुळे म्हणून मी म्हणतं की एक दिवस मातृदिन साजरा करू नका. सतत रोजच्या रोज तुम्ही त्या माऊलीला, आईला, वडिलांना जपा. म्हणजे त्यांचं जसं वय होईल तेव्हा, जसं मुलं लहान असतात तेव्हा आपण काय करतो की मुलांचं सगळं बघतो, अगदी त्यांच्या हट्ट पुरवतो, त्यांचं म्हणजे आजारपण अमुक तमुक सगळं करतो, त्यांना मोठं करतो, त्यांना शिक्षण देतो, त्यांचं लग्न करतो, त्यांच्या मुलांना सांभाळतो. म्हणजे नातवंडांना पण आपण सांभाळतो, त्यांच्यावर संस्कार करतो. आणि हे मुलांनी याची जाणीव ठेवायची की आपले आईवडील म्हातारे झाले की आपण पण त्यांना जसं आपलं बालपण त्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे तसंच त्यांना पण आपण जीव लावायला पाहिजे, किंवा त्यांची संगोपन किंवा त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना कुठे अशी जाणीव नाही झाली पाहिजे की अरे आपण आयुष्यभर कष्ट केले मुलांसाठी आणि शेवटी काय झालं असं वाटलं नाही पाहिजे. अशी बरीच मुलं आहेत की ते आपल्या आईवडिलांची अगदी परदेशात सुद्धा जरी राहत असली तरी प्रत्येक वेळेला मी आमच्याच ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये बघितलेलं आहे की त्यांची मुलं जरी परदेशात असली तरी ते मुलं पाळीपाळीने येतात, वर्क फ्रॉम होम घेऊन राहतात, आपल्या वडिलांची काळजी घेतात. आणि म्हणजे असं त्यांना एकटं सोडत नाहीत. कारण ठराविक वयानंतर बाहेर परदेशात जर मुलं असतील तर तिथे जाणं आणि राहणं हे सुद्धा म्हणजे वय झालेल्या माणसांना पटत नाही. कारण इथे कसं सगळं त्यांचे मित्रमंडळी असतात, घर असतं, म्हणजे वर्षानुवर्ष स्वतः बांधलेलं घर असतं. त्यामुळे स्वतःच्या बांधलेल्या घरामध्ये प्रत्येकाची इच्छा असते की आपलं मरण तसंच यावं, म्हणजे आपल्या घरामध्ये यावं असं वाटतं. कुठेतरी परदेशात जाऊन कुठेतरी आपण आपलं मरण येऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे मुलं पण तेवढीच काळजी घेतात. बरेच मुलं मी अशीही बघितलेली आहेत की त्यांना ज्या वेळेला आईवडिलांना काही प्रॉब्लेम येतो किंवा काही आजारपण येतं त्यावेळेला तेही आळीपाळीने येऊन राहतात.
आमच्या ओळखीचे एक डॉक्टर होते, तर म्हणजे आहेत अजून. तर त्यांना पण म्हणजे दोघेही नवरा बायको डॉक्टर आहेत, पण त्यांना मिस्टरांना हे झालेलं, ब्लड कॅन्सर झालेला. तर त्यावेळेला त्यांचीही 2 मुलं सतत म्हणजे दोघी मुलं परदेशात होती, पण तरीही सतत ते येऊन पाळीपाळीने येऊन आईवडिलांना आधार देत होते. कारण अशा वेळेला काय असतं ना, जरी आता ते डॉक्टर असल्या तर त्यांची मिसेस जरी डॉक्टर असली तरी स्वतःच्यावर जेव्हा वेळ येते ना, तेव्हा माणसाचे हातपाय गळून जातात किंवा आपल्याला कोणाची तरी आधाराची गरज लागते वय झाल्यानंतर. तरुणपणी आपण सगळ्या गोष्टी हे करून जातो, म्हणजे आपल्याला भीती वाटत नाही कशाचा. आपण फटाफट म्हणजे त्यावेळेला ते वय पण वेगळं असतं आणि एक शक्ती असते अंगामध्ये. त्यामुळे हे जे मी हे केलं म्हणजे मी वाचलं व्हॉट्सॲपवर, ते मला तुम्हाला सांगावंसं वाटलं की तुम्ही पण विचार करा. आई माझ्याजवळ राहत नाही, मी आईकडे राहतो. हे शब्द किती मनाला भावतात किंवा मनाला आता रुततात. अशी जर मुलं असली तर त्या आईवडिलांना म्हणजे आईवडिलांच्या कष्टाचं सार्थक झालं असं वाटतं. की शेवटी काय असतं, किती तुमच्याकडे पैसा असला नसला तर तो वय झाल्यावर तो पैसा उपयोगी पडत नाही. तिथे आपल्याला आपल्या मुलांचं, आपल्या आप्तेष्ट म्हणजे आपले जे जवळचे परिवार आहे आपला, त्यांचं हे प्रेम पाहिजे असतं. बाकी काही तुम्हाला नको असतं. कारण त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात, खाणार आहात तर काय खाणार आहात, तुम्ही फिरणार आहात तर कुठे फिरणार आहात. ठराविक वयानंतर आपल्याला कशाचीही इच्छा राहत नाही. फक्त असं वाटतं की आपला जो परिवार आहे, आपण जे म्हणजे एक म्हणतो ना आपण, बी पेरलंय आणि त्याचं वृक्ष झालाय मोठा आणि त्याला जी फळं सगळी लागलेत किंवा हे लागले, तर ते सगळ्या त्याची छाया म्हणजे त्या सगळ्यांच्या बरोबर आपल्याला आनंदाने घालवता यावं आयुष्य, एवढंच सगळ्यात शेवटी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे विचार करा, आई माझ्याकडे राहत नाही, मी आईकडे राहतो. किती छान वाटतं.